ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नरेबेन थापेवाडी रस्त्याचे भूमिपूजन विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, तर उर्वरित रस्त्याचं कामही लवकर पूर्ण करण्यात येईल असं यावेळी विवेक वळसे पाटील यांनी सांगितलंय। नरेबेन येथून वडगाव पीर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्षे दुर्दशा झाली होती। पाबळ ते वडगाव पीर, मांदळेवाडी, संविदने या गावांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता गेली अनेक वर्ष दुर्लक्षित राहिला होता। हळूहळू या रस्त्यावरील वाहतूक देखील बंद पडली होती। राजकीय आकासापोटी नेते मंडळींनी देखील या रस्त्याकडे पाठ फिरवली होती। आता मात्र या रस्त्याला ऊर्जितावस्था येते असं दिसत असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते नरेबेंद ते थापेवाडी अशा 2 किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। 50 लाख रुपये खर्चाचा हा निधी उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तसेच जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात येत असून उर्वरित रस्त्याचे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल असे यावेळी विवेक वळसे पाटील यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, उपअभियंता उद्धव धापसे, कॉन्ट्रॅक्टर संजय शितोळे, पाबळचे माजी सरपंच रंगाबापू चौधरी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी माननीय दिलीपराव वळसे पाटील कामगार मंत्री यांच्या प्रयत्नातून नरेबेन ते थापेवाडी असा 2 किलोमीटरचा 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। आणि विशेष प्रयत्न म्हणजे जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सविताताई बगाटे यांच्या प्रयत्नातून हा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। हा रोड नरेबेन ते वडगाव हा जुना रस्ता होता, प्रलंबित रोड होता। आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सविताताई बगाटे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वळसे पाटील साहेबांच्या समवेत मीटिंग लावली आणि त्या मीटिंग लावल्यानंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की हा रोडचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। दादा वळसे पाटील आणि एक मुरमीकरणाचा रस्ता होता, तो खूप अडचणीत होता, गुडघे एक त्या काळातून जायला लागायचं। त्यासाठी विवेक दादा यांनी आणि सविताताई यांनी 5 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला। ह्या रस्त्यासोबत ते रस्त्याचं आमचं काम पूर्ण मार्गी लागलेलं आहे। त्याच्यामुळं त्या दोन्ही व्यक्तींचं मी नरेबेन मंडळातर्फे आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी बाबा इनामदार, NTV न्यूज मराठी, पाबळ, पुणे।